बघा मित्रांनो, आपण आता ॲडव्हान्स ओकॅबची बॅच आपण जी आता रेकॉर्ड करतोय मी, ज्याविषयी आपण बोलणार आहोत, तर 2025ला आपल्याला ओकॅब या सेक्शनवरती हायएस्ट मार्क्स मिळवायचे. म्हणजे 16 ते 18 प्रश्न आपल्याला ओकॅबवरती दिसतात. तर त्यात 16-18 पैकी 15-16 म्हणजे ॲटलीस्ट जवळपास आउट ऑफ म्हणजे 18 पैकी 17, 16 पैकी 15 कसे मिळवायचे. तर आपण प्रत्येक सेक्शन वाईज जातोय. म्हणजे इडियम्स आलं, त्यानंतर फ्रेझल वर्ब आहे, त्यानंतर सिनोनियम्स आहे, वन वर्ड, प्रत्येक सेक्शन मी घेतोय. पण त्याआधी ह्या लेक्चरमध्ये एक गोष्ट क्लिअर करतो मी. आपण काय करूया, 2024ला 23ला कुठल्या ओकॅब आल्यात त्या बघूया आणि त्या ओकॅबच्या बेसवरती मी हे लेक्चर बनवतोय. म्हणजे मी स्वतः दररोज पीपीट्या बनवतोय आणि ते सगळे लेक्चर मी आता रेकॉर्ड करतोय. तर आता आजचा आपला घटक आहे तो जे इडियम्स अँड फ्रेजेस. हा पहिला घटक मी का घेतला, कारण याच्यावरती मला 4-4, 5-5 प्रश्न दिसतात. येस, 4 ते 5 प्रश्न कंबाईन बीला, कंबाईन सीला असेल, राज्यसेवेला असेल, तर मला दिसतात 3 ते 4 प्रश्न सहज येत आहेत. पण त्या 3-4 प्रश्नांमध्ये 3-4 इडियम्स नाही आहे, त्या 3-4 प्रश्नांमध्ये 12 ते 15 इडियम्स आहे. म्हणजे मला जर 4 प्रश्न जर मला क्लिक करायचे आहे, जर मला 4 प्रश्नामध्ये 4 आउट ऑफ 4 मला घ्यायचे आहेत, तर यामध्ये इडियम्स मात्र 15-16 आहेत. मग आपल्याला 15-16 इडियमसाठी ॲटलीस्ट 1000 इडियम्स लक्षात ठेवायचे आहे. आता 1000 इडियम्स कुठून आणायचे मी, म्हणजे कुठल्या पुस्तकातल्या वाचू. तर आपण एक काम करू, PYQ बेस सगळ्या करूया, प्लस काही जण पुस्तकात जेवढे मी दिलेत तेवढे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पण ते एक्सप्लेन करताना मी काहीतरी पार्श्वभूमी त्याची शोधली आहे की ती CDSला आली आहे, UPSCला आलेली आहे, कुठे वेगळ्या एक्झामला आलेली आहे, TCSला असेल, त्या सगळे प्रश्नपत्रिका मी काढतोय आणि त्यावरती PPT बनवतोय. तर बघा, आता आपला आजचा घटक इडियम्स अँड फ्रेजेस सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की त्यावरती प्रश्न कसे आलेत, त्यांचा नेमका फॉर्मॅट काय आहे, त्यांचं स्ट्रक्चर काय आहे, काय लेवल आहे त्याची, आणि त्यानुसार आपण पुढे जाऊ. फक्त नुसतं पाठ करायचं असं करू नका. तर काही जण तुम्ही डोळ्यासमोर ठेवणार आहात, पण मी ते एक्सप्लेन करेल, तुम्हाला सांगेल की कुठली इडियम महत्त्वाची, कुठली नाही आहे, आणि कुठल्या इडियमवरती कसा प्रश्न येऊ शकतो, आणि त्यानुसारच मी त्याचे टेस्ट पेपर पण बनवतो आहे. ठीक आहे. तर ही सगळी बॅच आहे ना, एक कंपाईल करतोय कम्प्लीट, की सगळ्या ओकॅब त्यातल्या आपल्या परीक्षेत येतील अशा. ठीक आहे. आता आपण एक पहिल्यांदा हे 2024चा हा पेपर आहे बघा, 2024चा. हा बघा, हा UPSCचा पेपर घेतला मी 24चा. UPSC पेपरमध्ये बरेच असतात, फॉरेस्ट सर्व्हिसेस असतात, त्यानंतर स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस असतात, त्यानंतर आपलं सिव्हिल सर्व्हिसेस असतात. पण त्या सगळ्यांचा एकच पेपर असतो इंग्लिशचा. वेगवेगळे असले तरी सिलेबस एक आहे त्याला. तर आता इथं मला दिसतात की 5 त्यांनी विचारलेले आहेत इडियम्स, आणि तो म्हणतो याचा मिनिंग लिहा आणि याचं एक वाक्य लिहा. आता आपल्याला जनरली MPSCमध्ये काय असतं ना, SSC आणि CDSमध्ये, की आपल्याला 4 पर्याय गोल करायचे असतात. इथं गोल करायचे नसतं, इथं लिहायचं असतं. पण मला एक गोष्ट मात्र मिळाली आहे. आता आपल्याला आयोग काय करतं, आयोग पण खूप हुशार आहे तो व्यक्ती, प्रश्नपत्रिका बनवणारा. तो काय करतो, अशाच कुठल्या तरी प्रश्नपत्रिकेतल्या उचलतो, म्हणजे ज्याला ऑथेंटिसिटी आहे, म्हणजे UPSC, CDS, SSC, आणि त्याचा प्रश्न बनवतो. मग आपण असं कुठलंही रँडम करण्यापेक्षा ना, मी काही जण बनवताना हेच डोक्यात ठेवलं होतं की कुठल्याही पुस्तकातला कशाला उचलं मी इडियम्स. तर मी काय केलं, ह्या सगळ्या UPSC, SSC, CDS सगळ्या एकत्र केल्या आणि ते पुस्तक बनवलं आहे. मग आता इथं मला पहिली इडियम काय दिसत आहे, द लास्ट स्ट्रॉ, ही एक आहे. दुसरा आहे ऑन क्लाउड 9. तिसरा आहे अ पीस ऑफ केक. चौथा द बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स. आणि 5वे थ्रो अंडर द बस. आता याच्यात थ्रो अंडर द बस जर सोडली मी, बाकी सगळ्या आपल्याला आयोगाच्या PYQ मध्ये दिसत आहेत. मग मला काय करायचं आहे, मला हे करायचं की आपण असं कुठले रँडम करण्यापेक्षा आपण काही जण समोर ठेवला ना, मग काही जणमध्ये ह्या आहे सगळ्या. मग आपण ह्या 1 by 1 जाऊ, UPSC, CDS, SSC, आणि ह्या कंप्लीट करूया 1000. मग याच्या पलीकडे कुठली आली तर ह्या 1000च्या बेसवरती आपल्याला एक लॉजिक डेव्हलप होईल आणि त्यावरती आपण उत्तर क्लिक करू. मग आपण काय करूया, ह्या सगळे इडियम इथून स्टार्ट करू. म्हणजे माझा सोर्स हा आहे UPSC पहिला. ठीक आहे. आता दुसरं हे बघा, UPSC 2023 कंपल्सरी इंग्लिश. पहिलं अ पिंच ऑफ सॉल्ट, फॉरेस्टला आलेली आहे आपल्याला. त्यानंतर डाऊन द ॲली, आता हे आलेलं नाही आपल्याला, हे आपल्याला करायचे. नंबर नेक्स्ट ॲट अन आर्म्स लेथ, हे टॅक्सेशनला आलेली आहे. अंडर द क्लाउड, खूप वेळा कॉपी आपल्याला. त्यानंतर इन द आयज ऑफ द स्ट्रॉम, हे आलेलं नाही आपल्याला, ही येऊ शकते. म्हणजे बाकीच्या ज्या आलेल्या आहेत त्यात आपण घेऊच, पण ज्या नवीन वाटत आहेत त्या आपण फोकस करूया. नेक्स्ट बघा, पुढचं पण UPSC 21चं मी घेतलं आहे. टू फील अंडर द वेदर, म्हणजे आजारी पडणे. त्यानंतर टू पुल वन सेप टुगेदर, ही पण आलेली आहे. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, ही कंबाईन 18, कंबाईन 19, कंबाईन 23, राज्यसेवा 21, 5-6 वेळा ही. टू बी गुड समारिटन, 2023ला आत्ता आली आहे कंबाईनला गुड समारिटन. टू पुल वूल ओव्हर वन्स आईज, हे आलेली नाही आहे पण येऊ शकते. तर ह्या इडियम्स आहे आपल्याला UPSCच्या. आता नंबर नेक्स्ट, मग आता आपल्याला UPSC मी दाखवल्या. मग आता कंबाईनच्या कुठून येतात, तर नीट आहे का, हा कंबाईन 2018चा प्रश्न आहे. त्यामध्ये काय म्हटलंय, मिस्टर गुप्ता हु इज वन ऑफ द ट्रस्टीज ऑफ द बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड ऑफ फिदर हिज ओन नेस्ट. आता यामध्ये जेव्हा मी वाचलं की गुप्ता इथं मिस्टर गुप्ता आहे, मग आता हा कुठून तरी प्रश्न कॉपी झालेला असेल. तर हा प्रश्न ॲज इट इज कॉपी लॉ एंट्रान्स, तेच वाक्य आहे बघा. लॉ एंट्रान्स झालेली आपल्या 17ला, ते त्याने कॉपी केलं 2018ला. तेच वाक्य, मिस्टर गुप्ता हु इज वन ऑफ द ट्रस्टी ऑफ द बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड ऑफ फिदरिंग हिज ओन नेस्ट. आणि खाली तेच 4 पर्याय, बिंग लेझी इन डुईंग नथिंग, हे बघा. त्यानंतर बिंग टू जनरस,
बिंग टू जनरस, निग्लेक्टिंग हिज जॉब आणि मेकिंग मनी अनफेअरली. बघा मेकिंग मनी अनफेअरली डिसऑनेस्टली केला फक्त. म्हणजे थोडक्यात एक बघा, जो प्रश्नपत्रिका सेटर आहे ना त्याचा माइंडसेट मी वाचतोय बघा, तुम्ही तोच करा, असं कुठले वाचू नका. मी तेच म्हटलं, मी कायझन जे बनवलंय ना ते या बेसवर बनवलंय की तो कुठून कॉपी करतोय, कोणते कॉपी करतोय. तर हा प्रश्न जो आहे फिदर वन्स ओन नेस्ट, ही इडियम तुम्ही पाठ केली ठीक आहे फाईन, पण ती आली कुठून, त्याचा सोर्स हा आहे, ही लॉ एंट्रान्स आहे. सेम थिंग बघा दुसरा. आता हा ग्रुप सीचा प्रश्न आहे, ग्रुप सी 2023. आता 23चा लास्ट पेपर. यामध्ये म्हटलं त्यानं माय फादर बर्न्ट हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन द नेबर्स अफेअर. माय फादर. मग आता हाच प्रश्न कुठून आला, तर त्याने काय केलं हे बघा, हे लॉ एंट्रान्स 2019. यामध्ये त्याने काय केलं इथं बघा, ही बर्न्ट हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. ही बर्न्ट हिज फिंगर म्हणजे त्याने फक्त काय केलं, माय फादर बर्न्ट हिज फिंगर. म्हणजे थोडक्यात हा बेस कुठेतरी दिसतोय मला. तर हे प्रश्न जरी ही इडियम सगळ्या पुस्तकांमध्ये असली, बर्न वन्स फिंगर, तरी वाक्य सगळ्या पुस्तकांमध्ये नाही आहे ना. हे 4 पर्याय सगळ्या पुस्तकांमध्ये नाही आहे. मग तो त्याचा बेस कुठला आहे, UPSC, CDS, SSC, बँकिंग, लॉ एंट्रान्स, CET एक्झाम. म्हणजे तो स्टडी करतो, त्यातले वाक्य उचलतो आणि आपण कुठल्या तरी पुस्तकावर शोधत असतो. म्हणून मी शोधलाय ते कायझन लिहित असताना. ठीक आहे, म्हणून आपण काय करूया, त्याचं डोकं लावूया. लॉ एंट्रान्स ना सगळे लॉ एंट्रान्सचे मी ह्या बॅचमध्ये प्रश्न घेतो. एखादे CET ना सगळे CETचे प्रश्न मी घेतो. CDS ना मी घेतो CDS, SSC सगळे घेतो. मग आपण काय करूया, इडियम PYQ, इडियम PYQ, इडियम PYQ. म्हणजे एक इडियम एक PYQ. हा माझा टार्गेट आहे ह्या बॅचमध्ये. ठीक आहे, तर असे प्रश्न आहेत. आता आपण एक काम करू, टाईपचा क्वेश्चन नीट आहे का. आता इडियम मी पाठ करतोय, पाठ करण्याआधी समजून घेऊ की प्रश्न कसा बनतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. नीट आहे का मित्रांनो. नॉलेज वेगळी गोष्ट आहे, म्हणजे डोक्यात नॉलेज आहे, पण ते ॲक्च्युली एक्झिक्यूट करणं ही वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणजे काय बरं, की तुम्ही पाठ केला, 10,000 पाठ केला इडियम्स बिनकामाचे आहे. जर तुम्हाला हे नाही समजलं की तो प्रश्न कसा फ्रेम करतो, फिल इन द ब्लँक आहे, मिनिंग आहे का, अंडरलाईन केली का, अर्धा भाग तोडलाय, ते समजून घ्या. म्हणून मी म्हणतो ना, तुम्हाला जर ओक्या पाठ करायचे आहे आणि टेस्ट, तर मी असं म्हणलं टेस्टला जास्त महत्त्व द्या. टेस्ट जे मी बनवणार तुमच्यासाठी, तुम्ही जेवढे टेस्टवर सॉल्व्ह करणार, जेवढं प्रश्नपत्रिकेचा पूर्ण फॉर्मॅट डोक्यात फिट नाही होत, तोपर्यंत हायएस्ट मार्क्स म्हणजे 16पैकी 16 ना. त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका कसा मांडलाय ते समजून घ्यायचं आहे. मग आता आपण काय करूया, इडियम्स प्रेझेंटचा प्रश्न कसा बनतो ते बघू. पहिला प्रश्न, मी राज्यसेवा 23, मी मॅक्झिमम 22-23 प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे ह्या पॅटर्नचे, जुन्या पॅटर्नचे टाळले आहेत मी. हे बघा, पहिला ट्रॅडिशनल पॅटर्न. एक वाक्य असतं, ही हॅज अ व्हेरी बॅड हॅबिट ऑफ टॉकिंग इरिलेव्हंटली. एक वाक्य असतं, त्या वाक्यामध्ये तो अंडरलाईन करतो आणि तो तुझ्या इडियमचं मिनिंग सांगा. पण आता ह्या वेळेस उलटं केलं त्याने काय केलं, इडियमचा मिनिंग वाक्यामध्ये लिहिला आहे आणि खाली म्हटलंय की हा जो मिनिंग आहे हा कुठल्या इडियमला जोडतोय. उलटं केलं त्याने, वर इडियम न देता वर मिनिंग दिला आणि खाली इडियम दिला. पण त्यात एक इंटरेस्टिंग काय केलं त्याने, असं पहिल्यांदा घडलंय की त्याने खाली इडियम देताना 4 इडियम दिल्या. टू बर्न वन्स बोट, तर टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स, टू बेल द कॅट अँड टू बीट अबाउट द बुश. म्हणजे आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. इथं मला एका इडियमला क्लिक करण्यासाठी इतर 3 इडियम पण माहिती पाहिजे. मग आपण शिकताना काय करूया, ह्या 4 इडियम शिकूया. ठीक आहे, नंबर 1. नंबर 2, मी प्रश्नपत्रिका जेव्हा बनवेल, जेव्हा मी टाईप करेल, तेव्हा मी असाच फॉर्मॅट बनवेल, असं वरती मिनिंग आणि खाली 4 इडियम्स. हे आधी समजून घ्या तुम्ही. तेव्हा मी पाठ करतो, पाठ नका करू, आधी पाठ जर करायचं असेल ना तर प्रश्न पाठ करा. हा फॉर्मॅट डोक्यात ठेवा. त्याने काय होईल, तुमची उत्तर क्लिक करण्याची ॲबिलिटी कमी वेळात होईल, लगेच क्लिक करणार तुम्ही. नंतर जे लोक फक्त इडियम्स पाठ करतील त्यांना फक्त काय, ते वाचतील वाक्य, पॅसिव्ह पद्धतीने जातील, विचार करतील आणि त्यांना वेळ लागेल. म्हणून आपल्याला 50 क्रॉस करायचं आहे ना प्रश्नपत्रिकेवरती कमांड. दुसरा प्रश्न बघू आपण. हा राज्यसेवा 2023चा प्रश्न आहे. आता यामध्ये इंटरेस्टिंग काय आहे बघा, आधी 23च्या आधी मला दाखवून द्या की असा प्रश्न आहे का, नाहीच आहे. म्हणजे 2 वाक्य, 2 इडियम आणि खाली 2 मिनिंग. मग त्याने पॅटर्न बदलला, आपले बदलावं लागेल. मग आता इथं जरा मागे आलो तर एका मार्कासाठी 4 इडियम्स आणि इथं पण एका मार्कासाठी तर 2 इडियम्स. म्हणजे 2 प्रश्नामध्ये 6 इडियम त्याने विचारल्या. 5 प्रश्न विचारले तर त्या 15 ते 20 किंवा 30 होतील त्या इडियम्स एवढ्या. मग आता इथं काय केलं त्याने, 2 वाक्य जोडले आणि खाली 2-2 मिनिंग लिहिलेत. मग आता हे कठीण आहे का, कठीण नाही आहे, सोपं आहे, टाइम कन्झ्युमिंग. मी तेच म्हणतो, अटेम्प्ट पाहिजे 100 अटेम्प्ट तर 80+ येतील आपल्याला. मग आपल्याला प्रश्नपत्रिका तो जो साचा आहे तो डोक्यात फिट पाहिजे एकदम. मी बघा इथं पहिलं, देर वॉज बॅड ब्लड बिटवीन शेरलॉक अँड अँटोनियो. बॅड ब्लड. दुसरं, मॅनी इंडियन्स टूक अ लीफ आउट ऑफ गांधीज बुक अँड मेड ग्रेट सॅक्रिफायसेस. मग आता इथं पहिली म्हण आहे बॅड ब्लड, दुसरी आहे टेक अ लीफ आउट ऑफ समबडीज बुक. आणि त्याने खाली 2 पर्याय दिले त्यातून, हेट्रेड, कॉपीड, इग्नोर्ड. सॉरी 3 पर्याय. तिसरं वाक्य, पोर्शिया टर्न द टेबल ऑन शेरलॉक. पोर्शिया टर्न द टेबल. मग 3 वाक्य आहेत, 3 वाक्य म्हणजे 3 इडियम, खाली 3 वाक्य, पुन्हा 3 मिनिंग. तुम्ही जरा विचार करा, प्रश्नपत्रिकेची लेंथ किती वाढते मित्रांनो. 50 प्रश्न दिसतात पण 50 वाक्य नाही आहेत, वाक्य 250-300 आहेत.
मग आपण म्हणतो ना की मला 80+ आले नाही, पहिला सर्वात मोठा रिझन काय, तो म्हणजे अटेम्प्ट 100 झाला नाही. का नाही झाला? कारण त्याने फक्त ओक्या पाठ केल्या, त्याने समजून नाही घेतलं की ते असं मांडलं जातं. आणि तिथं गेल्यानंतर त्याला कळलं ए वाक्य, बी वाक्य, सी वाक्य, खाली 4 पर्याय, तिथंच खेळतोय तो. टाइम कन्झ्युम झाला, अटेम्प्टच झाला 90 झाला म्हटल्यानंतर 70 आले हातात. तर हे बघा 3 वाक्य 3 मिनिंग. क्लिअर आहेत का? आता दुसरा प्रश्न, हा राजस्व मुख्य 23. बघा पुन्हा सांगतो, हा 23चा प्रश्न आहे, हाही 23चा प्रश्न आहे आणि हाही 23चा प्रश्न आहे. बघा मी म्हटलं ना ईडीएमवरती मला 4-5 प्रश्न दिसतात एकाच पेपरमध्ये, राज्यसेवा 23, राज्यसेवा 23 आणि राज्यसेवा 23. आता तुम्ही म्हणणार आम्ही कंबाईन बी करतोय, कंबाईन सी करतोय, SSC करतोय. बघा ओक्याबला काही जात धर्म नाही आहे, सगळ्या प्रश्नापत्र येतात, मांडणी वेगळी असते. SSC वेगळी मांडणी, UPSC वेगळी मांडणी, MPSC वेगळी मांडणी. ठीक आहे. आता याच्यात बघा हा प्रश्न याचं फॉर्मॅट मला दाखवून द्या की कधी 2020ला आहे का, 2018ला का, 2019ला का. नाही आहे. मी म्हणून म्हणतो बदला. चेंज इज द लॉ ऑफ नेचर. तो बदललाच पाहिजे आपण. त्याने काय केले तर 4 वाक्य लिहिले, 4 वाक्यांमध्ये इडियम सेंटर नाही केल्या, खाली मिनिंग मात्र 5 दिले. 5 एक मुद्दाम एक्स्ट्रा दिला तुम्हाला फसवण्यासाठी, आणि अजून खाली त्याने 4 पर्याय दिले, म्हणजे इथं टाइमपास करत राहा तुम्ही. थोडक्यात एका मार्काला किती मोठा प्रश्न आहे तो बघा. हां, आपण कॅज्युअल नका बघू, याच्यावरती विचार करा की हा बाबा मला असे प्रश्न डील करायचे आहेत, 100 आउट ऑफ 100 क्लिक करायचे आहेत ना. मग बघा पहिलं, इट इज अनकाइंड टू लाफ ॲट अ पर्सन हू इज इन ट्रबल. ही प्रोक्युअर्ड द कॉन्ट्रॅक्ट बाय ग्रीजिंग द सेक्रेटरीज पाम. तिसरं, ही इज अनयुजुअल सरेंडर शोज दॅट ही हॅज अन ॲक्स टू ग्रीन इन दिस डील. शी गेव द स्टोरी इन द नटशेल. आणि खाली बघा, बी फ्रेंडली, हॅव सेल्फिश मोटिव्ह इन वॉट एव्हर. आणि खाली अजून आहे. आता याच्यात काय सांगतो, हा जो एक पहिला पर्याय आहे बी फ्रेंडली, हा कोणत्याच इडियमला जोडत नाही, त्याने हा मुद्दाम एक्स्ट्रा दिला. ठीक आहे. माझं तुम्हाला काय करायचं खाली ते बघायचं आहे, ई पहिला आहे का, बी पहिला आहे का, ई आहे मग डी आहे. थोडक्यात काय, जर याच्यात एखाद्या एक्स व्यक्तीने जर टाइम खूप स्पेंड केला आणि अजून ते जर उत्तर चुकवलं तर 2 गोष्टी होत आहेत. एक, याचा तर मार्क गेलास, प्लस याने टाइम कन्झ्युम करून पुढचा प्रश्न जो तो क्लिक करणार होता तोही मायनस झाला. बघा ह्या एकदम नॅरो गोष्टी आहेत, ह्या आपल्याला मागे फेकतात स्पर्धेतनं. मग याच्यात काय करायचं आहे, पहिली गोष्ट मला ॲक्युरेट उत्तर पाहिजे, आणि दुसरं क्विक, एकदम क्विक, अगदी 5-7 सेकंदात उत्तर आलं पाहिजे मला. याचं उत्तर हे, याचं उत्तर हे. म्हणजे इथं बघा मी आलो ना, लाफ ॲट म्हणजे एखाद्याची टिंगल टॉळी करणे, एखाद्याला नाव ठेवणे, एखाद्याला हसणे, गंमत करणे, मेक फन ऑफ. ई पाहिजे, मला लगेच तुम्ही इथं आला पाहिजे. ई 2 किंवा 4 उत्तर. दुसरं, ग्रीज द पाम. ग्रीज द पाम म्हणजे एखाद्याला लाच देणे, म्हणजेच काय, होशमनी म्हणतो आपण त्याला, हुशमनी. मग बराई म्हणतो डी, म्हणजे ई नंतर मला पाहिजे डी. मग आता मला 2 आणि 4 पुन्हा आलं सेम. मग तिसरा काय म्हणतो तो, हॅव अन ॲक्स टू ग्रीन. हॅव अन ॲक्स टू ग्रीन म्हणजे काय, सेल्फिश मोटिव्ह असणे, आपला स्वार्थ साधणे. मग लगेच कुठे गेला, हॅव सर बी, म्हणजे ईडीबी आलं, पटकन लगेच 4 गोल केलं, चालला पुढे फास्ट क्विक. मग यासाठी काय लागेल, मी ओकॅपचं लेक्चर तर घेईलच, टेस्ट पेपर. आणि टेस्ट पेपर असेच बनवायचे असते मला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण काय करूया, दोन्ही सायमल्टेनियसली जाऊया, ओकॅपचे लेक्चर प्लस टेस्ट. ठीक आहे. हा एक प्रश्न आहे. नंबर नेक्स्ट. आता येऊया आपण कंबाईन बीला. कंबाईन बीला आला 2023चाच घेतला मी. बघा बरं, तुम्ही वाक्यांचा दर्जा बघा, रामू, शामू, गोमू काहीच नाही आहे, म्हणून मी कायझनमध्ये ना वाक्यांचा दर्जा तोच घेतलाय जो ऑक्सफोर्डमध्ये, जो कॅम्ब्रिजमध्ये. मग आता इथं बघा काय म्हणतो, वेल दॅट्स अ फाईन केटल ऑफ डॅश, आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन बट ही वर्कड अगेन्स्ट मी ड्युरिंग द डिबेट सेशन. आणि याच्यामध्ये त्याने काय केलं, आता नीट आहे का, एखादी इडियम करताना काय करू आपण, इडियमचं मिनिंग पाठ करा, दॅट इज फाईन, मिनिंग इज ओके. पण ते इडियममध्ये कोणकोणते मूळ शब्द आहेत ते डोक्यात ठेवणे गरजेचे आहेत. मग आता केटल ऑफ डॅश काय, फिश, सूप, टी किंवा ब्रॉथ. आता याच्यामध्ये काय केलं आहे, हा जो 4 पर्याय मित्रांनो, हे त्याच्या घरगुती आहे, त्याने वैयक्तिक बनवलं त्याच्या टॅलेंटनुसार. कुठल्या पुस्तकात नाही, कुठल्या नोट्समध्ये नाही, कुठल्या एक्झामला नाही आहे. तो काय करतो, एक इडियम असते ते तोडून टाकतो आणि मग तो फिल इन द ब्लँक. मग आपल्याला पण विचार करायचा आहे की एखादी इडियम जर त्याने तोडली तर, जसे बघा आता इथं जर मी म्हटलं की इन अ नटशेल किंवा ग्रीज द पामच्या ऐवजी मी ग्रीज द हँड करून टाकेल, ग्रीज द लेग करून टाकेल, ग्रीज द पेन करून टाकेल. म्हणजे तो 4 पर्याय कुठले बनवेल. आणि त्या प्रेशरमध्ये आपण जेव्हा एक्झामिनेशन हॉलमध्ये असतो मित्रांनो, असं स्ट्रॅटेजी बिटेजी सांगायला खूप भारी वाटतं युट्यूबला, ते बोगस आहे. रियालिटी जेव्हा आपण परीक्षा देतो ना, आपल्याला काही उमजत नाही, आपण खूप स्ट्रेसमध्ये असतो, एन्झायटी असते. ग्रीज द पाम आलं, ग्रीज द हँड जरी आलं तरी आपण हो म्हणून, बरोबर ग्रीज द हँड. म्हणून आपल्याला सतर्क राहायचं आहे की ग्रीज द हँड नाही, ते ग्रीज द पाम आहे. अगेन आय रिपीट, मी पुन्हा एम्फसाइज करतो, म्हणून मी जेव्हा टेस्ट बनवेल मुद्दाम चुकवेल मी, आणि ते एक्सप्लेन करताना मला सांग, बघा ग्रीज द हँड नाही, ग्रीज द लेग नाही, ग्रीज द पाम. अच्छा, ग्रीज द ते पाम असतं, म्हणजे त्याचा मिनिंग हा आहे. 2 गोष्टी, एक्झॅक्ट इडियममध्ये असलेले शब्द आणि त्याचा मिनिंग, या दोन्ही गोष्टी प्लस टेस्ट, या 3 गोष्टी पॅरलल गेल्या ना, 16 पैकी 15ला सहज जातोय आपण. ठीक आहे. मग आता इथं केटल ऑफ डॅश,
जरा बघा, तुम्ही म्हणतात मी ग्रुप बी करतो, ग्रुप सी इथं कोणाला आहे का नाही? सगळ्यांचं सिलेबस सेम आहे, सगळ्यांचा दर्जा सेम आहे, तो म्हणजे पदवी स्टँडर्ड. मग आता इथं काय केटल ऑफ फिश असतं. मग केटल ऑफ फिश काय? मग आता केटल ऑफ फिश मला तर मिनिंग माहिती आहे, पण मला केटल ऑफ आता आठवत नाही, फिश आहे का सूप आहे का ते टी आहे. मग तिथे गेलो आपण. मग असं होईल की मी कष्ट केले पण फळ मिळालं नाही, पण तू कष्ट मूर्खपणाचे केले, तुला कष्ट असे करायचे होते जे रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया आता, मी गंमत सांगतो. चला आता इथं मागे येऊया. इथं काय म्हटलंय? टेक अ लीफ आउट ऑफ समबडीज बुक ही म्हण आहे. टेक अ लीफ आउट ऑफ समबडीज बुक म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अनुकरण करणे, तो जसं करतोय त्याच्या पावलावर पाऊल टाकणे आणि त्याच्यानुसार बनण्याचा प्रयत्न करणे. आय वॉन्ट टू टेक अ लीफ आउट ऑफ समबडी बुक लाईक डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आय वॉन्ट टू बी हंबल लाईक हिम. म्हणजे मला त्यांचं अनुकरण करायचं, त्यांचं जे हंबल नेचर होतं तसं मला बनायचं आहे. मी असं एक वाक्य म्हटलं. मग मी काय करतो टेस्टमध्ये तुम्हाला फसवण्यासाठी, टेक अ आउट ऑफ समबडीज बुकच्या पुढे मी डॅश करून देतो आणि 4 पर्याय बघतो. बुक, पेज, पेन, लाईफ असं काहीतरी. मग तुम्ही विचार करणार अरे हा, मग मी एक्सप्लेन करेल. टेक अ लीफ आउट ऑफ समबडी बुक असतं, मग तेव्हा तुम्हाला क्लिक होईल अरे हा ते बुक असतं. मग तेव्हा आपली जी लॉजिकल एक पॉवर असते ना त्या प्रश्नाला डील करण्याची ती वाढेल तुमची, तेव्हा तुम्ही अप्रोच वाढेल तुमचा. फक्त पाठ नाही करायचे एडियम्स, हे मला यातनं सांगायचं आहे. तर बघा हा एक पॅटर्न आहे असा फिल इन द ब्लँकवाला. पुढचा पुन्हा डिपार्टमेंटल PSI. डिपार्टमेंटल PSI जे लोक म्हणतात सर आम्हाला सोपं शिकवा, सोपं नाही आहे आयुष्यामध्ये काही, सगळ्याच कठीण गोष्टी आहे. PSI ला कसा प्रश्न आलेला आहे? आता त्याने काय केलं, यू टच अ डॅश नर्व वेन यू मेन्शन हिज फर्स्ट वाईफ. आता बघा टच, राईप, ओल्ड, रॉ, आउटर हे सगळे 4 पर्याय त्याच्या घरगुती आहेत. मात्र मला मूळ म्हण पाहिजे, ओल्ड नर्व आहे का रॉ नर्व असते ती, हे वाक्य कॉपी पेस्ट ऑक्सफर्डच्या डिक्शनरीतला ॲज इट इज. मग त्याला काही देणं घेणं नाही आहे तुम्ही काय वाचतात आणि कुठले नोट्स वाचतात. त्याने हे बघा असे रॉ नर्व काढलं, तोडलं, 4 पर्याय बनवून टाकले, दॅट्स इट, ओव्हर. आणि मी पाठ केलाय की रॉ नर्वचा मिनिंग काय आहे, आणि रॉ शब्द मी विसरलो, ओल्ड शब्द मी विसरलो, रिप शब्द मी विसरलो. तर आपल्याला अगदी बारकाईने बघायची ती इडियममध्ये कोणते शब्द आहेत, त्याच्या स्पेलिंग कोणतं आहे बघा. स्पेलिंग पण सांगतो. सपोज मी जर इथं असं लिहिलं अकिलेस हिल, नीट आहे का, अकिलेस हिल जर मी इथं लिहिलं अकिलेस हिल, ठीक आहे, तर तुम्ही मला हे बरोबर आहे. मी पुन्हा असं लिहिलं अकिलेस हिल. आता तुम्हाला माहिती की अकिलेस हिल तर तुम्हाला इडियम माहिती आहे, अकिलेस हिल माहिती आहे मला, म्हणजे वीक पॉईंट, तुमच्यामध्ये असलेला कमतरता, कमी गुण. पण आता एक लक्षात घ्या, जर त्याला असं स्पेलिंग जर विचारलं ना अकिलेस हिल, मग आता गडबड होईल. हे हिल नसते ती, ही हिल म्हणजे टेकडी. ऍक्च्युली आपण टाच बद्दल बोलतो, पायाचा टाच म्हणजे द लोअर पार्ट ऑफ द लेग, त्याला आपण म्हणतो अकिलेस हिल. पण आता इथं अकिलेस हिल तुम्ही हे म्हणणार हे टाच, हे सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. का? कारण याला अपॉस्ट्रॉफ पाहिजे होता, अकिलेसची हिल, अपॉस्ट्रॉफ नाहीये म्हणून ते पण चुकलं आहे, म्हणजे ते पण आयोगाने चुकीचं दिलं आहे. तुम्हाला एक्झॅक्ट कुठला शब्द आहे, कुठे अपॉस्ट्रॉफ आहे, कुठे फुल स्टॉप आहे तेवढंही माहिती पाहिजे. म्हणजे मी जर म्हटलं की वेल नोन शब्दावरती आयोगाने प्रश्न विचारला, वेल नोन, आता हे वेल नोनचं स्पेलिंग बघा बरोबर आहे, पण या वेल नोनमध्ये काय चुकलं होतं आयोगाने, यामध्ये असलेलं हे हायपन हे नव्हतं. इतकं बारकाईने बघावं लागेल वेल नोन. जर आपल्याला 80+ जायचं तर एक प्रश्न, एक वाक्य, एक गोष्ट बारीक करावं लागेल. का? 100 अटेम्प्ट केल्यानंतर 90% मला ॲक्युरेसी पाहिजे, म्हणजे 90 करेक्ट पाहिजे, तेव्हा कुठे हातात येतील 82-84. म्हणून मी सांगतोय छोट्या गोष्टी. ठीक आहे, तर इथं मग आता डिपार्टमेंटल PSI त्याने म्हटलं की डॅश नर्व. मग आता उद्या असं होईल की त्याने विचारलं की रॉ नर्वचा मिनिंग विचारला आणि तुम्ही जरा मला जमलं नाही ते, म्हणजे PYQ आहे तेच तुला जमलं नाही, काय 80+ येतील. ठीक आहे, नंबर नेक्स्ट पुढे जाऊया आपण. ग्रुप C 2023 बघा हे वाक्य काय आहे. द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. आता त्याने काय केलं, इथं फिल इन द ब्लँक मध्ये म्हणतो इडियम तुम्ही फिलअप करा. इडियम फिलअप करा म्हटलं ठीक आहे, पण त्याने 4 इडियम दिला पुन्हा खाली. इथे बघा हेल अँड हार्टी, पुन्हा क्वाईट अ कॅच, हेड ओव्हर हिल्स, त्यान टॉकिंग बाय डझन, सगळे टॉक बाय सगळे इडियम्स आहे, या 4ही इडियम्स आहे. मग झिरोरेमध्ये मी 4ही एक्सप्लेन केले आहेत, पण एक लक्षात घ्या, आता सगळे वाचत असेल झिरोरे सगळे पाठ करतात, पण इथं ना क्वाईट अ कॅच आहे ना, इथला क्वाईट सगळं काउंट टाकेल तो डॅश अ कॅच. सांगा मग आता काय, आणि क्वाईट 4 पर्याय देईल, मी तर देईल बघा तुम्हाला असं फसवण्यासाठी. मी तर मुद्दाम क्वाईट असं देईल, QUIT देऊन टाकेल, QUIET देऊन टाकेल, आणि नंतर QUITE देऊन टाकेल. आता फसलेत तुम्ही अरे बापरे, आता तुम्हाला माहिती आहे की क्वाईट अ कॅच तर कुठला क्वाईट माहित नाही. आता त्या एन्झायटीमध्ये त्या प्रेशरमध्ये तुमच्याकडे चूक होऊन जाईल, तुम्ही कुठं तरी क्वाईट गोल करून देणार, म्हणजे माहिती असून तुझं चूक होणार आणि नंतर मग तुम्हाला पस्तावणार, अरे ते ई नंतर होता मला माहितीच नाही ते. मग ह्या गोष्टी आजच टाळू आपण, आजच टेस्ट देतो मी तुम्हाला, मी आज लगे एक्सप्लेन करतो तुम्हाला. म्हणून तुम्ही फोकस करा, एकदम स्कुटेस फोकस करा. अभ्यास करणार 90% वर्ग फक्त हा हार्डवर्क करतो, त्याला सोडून द्या. स्मार्ट बघा इथं म्हणतोय तो ठीक आहे, आणि वाक्याचा दर्जा बघा, प्रेसिडेंट आहे, रामू शामू गोमू नाही आहे, ग्रुप Cचा पेपर आहे. मग यामध्ये हेल अँड हार्टी, मग आता हेल अँड हार्टी ना नीट आहे का, मला जर उत्तर मिळालं की हेल अँड हार्टी आहे बाबा, गृहीत धरू आपण हेल अँड हार्टी आहे,
मग ते हेल असं नाही आहे HAIL, ते हेल असं नाही HELL, इथं बघा HALE असं हेल अँड हार्टी म्हणजे तंदुरुस्त व्यक्ती. इथं क्वाईट अ कॅच आहे, इथं हेड ओव्हर हिल आहे. हिल बघा, हे हिल पुन्हा हे HILL वाले हिल नाही, हे हिल नाही, तर हे हिल आहे HEALS. एवढं फोकस करायचं आपल्याला, तर आपल्याला याच्यात 4 पैकी 4 मिळतील.